नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत टम्म फुगलेली खुसखुशीत अशी मटार कचोरी. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कचोरी बनवलेली आहे. तर बाजारमध्ये आता खूप असे मटार भेटतात आणि स्वस्त देखील झालेले आहेत. तर आज आपण मटार कचोरी बनवणार आहोत. तर एकदम सोपी पद्धत वापरली आणि न लाटता आपण ही एकदम व्यवस्थित अशी ही कचोरी करून घेतलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मोठ्या भांड्यामध्ये इथे गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे. तर अर्ध पीठ आणि अर्धा मैदा असं आपण घेतले. तर 1-1 कप आपण हे दोन्ही मिळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. आता याच्यावरती आपण तेलाचं मोहन घालून घेऊया, म्हणजे ही कचोरी खूप छान अशी खुसखुशीत तयार होते. 3 चमचे इथे मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलंय. आता ते या पिठावरती आपण घालून घेतलंय की चमच्याने एकत्र करून घेऊया, कारण की आपण कडकडीत असं तेल याच्यावरती घालून घेतलंय. अशा पद्धतीने तेलाचं मोहन घालून घेतलं की कचोरी खूप छान अशी खुसखुशीत होते. अजिबात तेलामध्ये फुटत नाही आणि खायला देखील खूप छान लागते. आता मोहन घालून घेतलेलं आपण पिठावरती छानपैकी एकत्र करून घेतले, चोळून घेतले. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आणि हे सैलसर असं खूप जास्त घट्ट मळायचं नाही. आपण सैलसर असं हे पीठ आता भिजवून घेऊया. तर बघा आता इथे मी पीठ अशा पद्धतीने भिजवून घेतले, थोडं थोडं करत पाणी घालून घेतलं. आता याच्यावरती आपण तेलाचा हात लावूया आणि जवळपास 15 मिनिटासाठी हे पीठ असंच भिजत ठेवूया, म्हणजे कचोरी खूप छान होते. याच्यामध्ये आपण मैदा घातला, तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा करू शकता किंवा फक्त मैद्यापासून सुद्धा करू शकता. तर बघा अशा पद्धतीचं पीठ इथे मी भिजवून घेतलंय, हे साईडला ठेवूया. तर बघा इथे मटार मी सोलून घेतलेले आहेत, फ्रेश मटार घेतले. जवळपास इथे मी 2.5 कप इथे मटार घेतलेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असे आपण वाटून घेतलेत. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 4-5 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा घालून वाटण करून घेतले. तेल टाकून घेतले पॅनमध्ये, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत आणि वाटण करून घेतलेलं अद्रक आणि हिरवी मिरची आहे ती मी या तेलावरती घालून घेतली. गॅस इथे कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला आता हे परतवून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी बघू शकता तुम्ही इथे 2 चमचे बेसन पीठ घालून घेतले. बेसन पीठ घातल्यानंतर काय होतं की जे मिश्रण आपलं ओलसर होतं ते अजिबात ओलसर होत नाही आणि कचोरी आपली अजिबात फुटत नाही. ही ट्रिक नक्की वापरून बघा. बेसन पीठ घालून घेतलं की आपलं जे हे सारण आपण बनवून घेतोय ते व्यवस्थित असं कोरडं होतं, अजिबात ओलसर होत नाही. तर पीठ आता आपण कमी गॅसवरती तेलावरती छानपैकी खमंग असं भाजून घेतलंय. कलर तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आणि एकत्र करून घेऊया. तर आपण ज्यावेळेस मटार वाटून घेतो मिक्सरमध्ये त्यावेळेस काय करायचे, जाडसर वाटून घ्यायचे. खूप अशी बारीक पेस्ट करायची नाही किंवा खूप बारीक करायची नाही. खाताना आपल्याला त्याचा स्वाद आला पाहिजे किंवा खाताना आपण ही कचोरी मटारची खातोय असं देखील वाटलं पाहिजे. आता याच्यामध्ये 1 चमचा मी धना पावडर घालून घेतली. 1 चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतले. हिरवी मिरची देखील आपण याच्यामध्ये घालून घेतली. तर तिखट अंदाजाने घालून घ्यायचे. आता आपण वाटून घेतलेले मटार याच्यामध्ये घालून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने मी जाडसर मिक्सर चालू बंद करायचा आणि जाडसर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे, खूप बारीक करायचं नाही. आता हे आपण व्यवस्थित असं या सर्व मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया. तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कचोरी बनवतोय आपण आज. जास्त वेळ लागत नाही. आता तुम्ही बघू शकता आपलं हे सारण कशा पद्धतीचं झालंय. मी 4 मिनिटासाठी हे छानपैकी परतवून घेतलं कमी गॅसवरती. आता याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा चाट मसाला घालून घेतलाय. तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातली तरी देखील चालेल. चाट मसाला घातलाय की खूप छान अशी चव लागते. आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय, एकत्र करून घेऊया. तर सारण आपलं खूप छान असं मस्त कोरडं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं सारण तयार करून घेतलं की कचोरी आपली अजिबात फुटत नाही. गॅस आता मी बंद करते. गॅस बंद केलाय. 15 मिनिटासाठी इथे मी पीठ छानपैकी भिजवून घेतले. आता अगदी पेढ्यासारखं थोडंसं पीठ मी घेतलंय. पुरीच्या आकारा एवढं आपल्याला अगदी थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याची कोरडं पीठ लावून घ्यायचं. गव्हाचं पीठ घेतलंय मी, त्याच्यामध्ये हात बुडून घ्यायचा आणि अशा पद्धतीची वाटी तयार करून घ्यायची आणि बनवून घेतलेलं सारण आपण आता याच्यामध्ये भरून घेऊया. तर बघा सारण खूपच छान असं आपलं झालंय. त्याच्यामध्ये बेसन पीठ नक्कीच घालून तुम्ही कचोरी नक्की बनवून बघा. आता याच्यामध्ये सारण व्यवस्थित असं आपल्याला भरवून घ्यायचंय आणि आपल्याला हा उंडा बंद करून घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे. पीठ आपलं खूप छान असं भिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा वापरलाय, त्याच्यामुळे ही कचोरी खूप छान अशी खुसखुशीत तयार होते. तर कोरड्या पिठामध्ये थोडं थोडं हात बुडवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बोटांनीच आपल्याला ही कचोरी बनवून घ्यायची. लाटून घ्यायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. पीठ आपलं खूप छान असं भिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने आपण बोटाने दाबून जर घेतलं ना, ते सारण जे आपण याच्यामध्ये भरून घेतले संपूर्ण कचोरी अशी व्यवस्थित अशी टम्म फुगलेली सारण भरलेली तयार होते. आता याच पद्धतीने आपण दुसरी कचोरी देखील बनवून घेऊया. लाटून घ्यायची अजिबात गरज पडत नाही. अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित असं आपल्याला हे दाबून घ्यायचंय, म्हणजे सारण खूप छान असं व्यवस्थित कडेपर्यंत जातं आणि खायला ही कचोरी खूप छान लागते. आता सेम आपण याच पद्धतीने कचोरी दुसरी देखील बनवून घेऊया.
थोडं थोडं करत आपल्याला याच्यावरती गव्हाचं पीठ टाकायचं आणि बोटाने अशा पद्धतीने आपल्याला ही थापून घ्यायची किंवा दाबून दाबून घ्यायची. तर बघा मस्त अशी कचोरी आपली तयार झाली. ही अजिबात फुटत नाही. तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि सारण ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस फोडणी केली त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ नक्की घालून बघा. तर बघा आता ह्या पद्धतीने कचोरी इथे मी बनवून घेतली. आता आपण तळून घेऊया. कढईमध्ये तेल गरम झालंय. गॅस इथे मी मध्यम ठेवलाय. आता याच्यामध्ये मी 2 कचोरी घालून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत असं तेल आपल्याला गरम करायचं नाही. गॅस इथे मी मध्यम ठेवलाय. मध्यम गॅसवरती तळून घ्यायची म्हणजे खूप छान अशी खुसखुशीत ही कचोरी तयार होते. आता एक साईड आपण तळून घेतोय तर दुसऱ्या साईडने चमचा घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला हे कडकडीत तेल जे आहे ते गरम ते घालून घ्यायचे. तर गॅस मी मध्यम ठेवलाय आणि दोन्ही बाजूनी छानपैकी ही कचोरी आता मी तळून घेते आणि ह्याच पद्धतीने सर्व बनवून घेते. तर बघा या पद्धतीने कचोरी मी बनवून घेतली. खूप मस्त अशी टम्म फुगलेली कचोरी आपली तयार झाली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.